नमस्कार. लेनोरा माइंडट्यून कन्सल्टंट्स प्रस्तुत एन्हान्सिंग हॅपीनेस या सिरीजच्या आजच्या 10व्या भागात मी वीणा दिघे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या आधीच्या एपिसोडमध्ये आपण ए टाईप पर्सनॅलिटी बद्दल जाणून घेतलं, त्यांचे गुणधर्म, त्यांचे यशस्वी होतानाच आनंदी कसं व्हायचं यासाठीचे छोटे छोटे उपाय या बाबतीत आपण विस्तृत मार्गदर्शन घेतलेलं आहे. या भागामध्ये आपण जाणून घेऊया बी टाईप पर्सनॅलिटी कशी असते. तर डॉक्टर सीताराम कोल्हे सरांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते. सर नमस्कार. नमस्कार. आजच्या भागामध्ये आम्हाला सांगा की आता बी टाईप पर्सनॅलिटी ही कशी ओळखायची, त्यांचे काय गुणधर्म आहेत. यापूर्वी आपण जसं ए टाईप पर्सनॅलिटी पाहिली, अगदी ए टाईपच्या अपोजिट बी टाईप पर्सनॅलिटी असते. ही लोक वेळेची तमानं बाळगणाऱ्या, शांत, संयमी, अगदी इझी गोईंग त्यांचं लाईफ चालू असतं. त्यांना कुठली ध्येय वेळेत पूर्ण करण्याची कधीही घाई नसते. किंबहुना बरीच या प्रकारातली व्यक्ती ध्येय देखील ठरवत नाही. जो आपला एक सर्वे आहे की 84% लोक ध्येय ठरवतच नाही. जी ठरवतात मनातली मनात ती 13% असतात आणि जी ध्येय लिहून काढून पूर्णत्वाकडे जातात ती 3% असतात. ही व्यक्ती अत्यंत इझी गोईंग असल्यामुळे आनंदित दिसतात. परंतु ज्या वेळेस आपल्या बरोबरीच्या व्यक्ती हळूहळू पुढे यश संपादन करतात, त्या ध्येयापर्यंत पोहोचतात आणि मग यांना तो फरक जाणवतो की आपल्या बरोबरची व्यक्तीने एवढं यश संपादन केलं, त्यावेळेस मात्र ते कदाचित थोडेसे दुःखी दिसू शकतात. अच्छा, मग अशा या बी टाईप पर्सनॅलिटीच्या माणसांनी आनंदासोबतच यश कसं काय मिळवायचं, त्याच्यासाठी काय आहे मूलमंत्र. बरोबर. आता आपण ए टाईप मध्ये ती व्यक्ती उच्च ध्येय प्राप्त करतात, त्यांना आनंदाचा प्रॉब्लेम असतो. यशासोबत आनंद त्यांच्यासाठी तुम्ही सांगितलं. आता यांना आनंदाची, कारण आनंदीच असतात, एन्जॉयच करत असतात, खुशाल चेंडू. परंतु त्यांना ध्येय प्राप्त करणे इम्पॉर्टंट असतं. मग अशी लोक घाई गर्दी न करणाऱ्या, वेळेचं महत्व न जाणणाऱ्या असल्यामुळे त्यांनी गोल सेट करताना लॉंग टर्म गोल सेट केले आणि त्याच्यामध्ये कन्सिस्टंट राहिलं, फोकस्ड राहिलं, भले ते स्लोली हळूहळू पुढे गेले. कारण 1% इम्प्रूव्हमेंट इन अ डे, एका दिवशी जर 1% इम्प्रूव्हमेंट जर झाली तर 365 दिवसात म्हणजे वर्षामध्ये तुमच्यामध्ये 37.78 पट इम्प्रूव्हमेंट होते, असा रिसर्च डेव्हलप झालेला आहे. म्हणून अशा व्यक्तींनी अशा प्रकारचे लॉंग टर्म गोल सेट करून हळूहळू जर पुढे गेलं तर त्यांना देखील त्यांच्या पुढे गेलेली जी व्यक्ती आहे बरोबरची, त्यांच्या इतकं यश त्यांना मिळेल. म्हणजेच मग यांना देखील यश आणि आनंद या दोन्हीची कॉम्बिनेशन अनुभूती अनुभवायला मिळेल आणि समाधान मिळेल. म्हणजे एकंदरीतच यश आणि आनंद या दोन्हीसाठी एकत्रितपणे काय करता येईल याचं फार सुंदर मार्गदर्शन सर तुम्ही आम्हाला करता आहात. बी टाईप पर्सनॅलिटी ज्यांची असेल त्यांना थोडीफार कल्पना आली असेल की आपलं कुठे थोडंसं चुकतंय आणि आपण काय करायला पाहिजे. तर चला, या भागात आपण इथेच थांबणार आहोत. पण एन्हान्सिंग हॅपीनेसच्या या नंतरच्या एपिसोडमध्ये आणखीन काही पर्सनॅलिटीज बद्दल, त्यांच्या गुणधर्मांबद्दल आणि अर्थातच आनंद आणि यश दोन्ही द्विगुणित करण्यासाठी काय करायला पाहिजे या बाबतीतलं मार्गदर्शन आपण कोल्हे सरांकडनं घेणारच आहोत. सो निरोप आजच्या भागापुरता. नमस्कार. नमस्कार.